तर गाईज आज आम्ही आलोय आगा खान पॅलेसला. आगा खान पॅलेस हे नाशिक रोड, पुणे, महाराष्ट्र येथील स्थित आहे. हे सकाळी 9 वाजेपासून ते 5:30 वाजेपर्यंत चालू असतो. तर गाईज आज आम्ही आलोय आगा खान पॅलेसला. तर ह्याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला तिकीट ऑनलाईन काढावं लागतं. स्कॅन कर. तर तुम्हाला आधी तुमचं ओरिजिन सिलेक्ट करायचं इंडिया. त्याच्यानंतर ना चेतनचे काय आयडेंटिटी सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर तुमचं नाव घेवर नाव टाक, एज टाक, ईमेल ऍड्रेस टाक, हे मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर ना तुमचा एज टाका, तुमचा मोबाईल नंबर आणि त्याच्यानंतर ना पे करायचं. 20 रुपीज आहे एक पर्सनला. कर पे. तर गाईज तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे इकडचं. आणि ही बघा कशी येण्यासारखी करते. हे आहे आगा खान पॅलेस. सो तुम्हाला इथं 2 रस्ते भेटतील. एक आहे वे टू समाधी आणि एक आहे आगा खान पॅलेस. तर आपण आधी आगा खान पॅलेसला चाललो. या पॅलेसला गांधी राष्ट्रीय स्मारक असंही म्हणतात. हे 1892 मध्ये बांधले गेले आहे. चला आतमध्ये जाऊया. तर चला मग आगा खान पॅलेसला एक्सप्लोअर करूया. आगा खान पॅलेस हे फक्त एक पॅलेस नाही आहे, हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची साक्ष आहे. या पॅलेसमध्ये महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि माधवी देसाई यांना ब्रिटिश सरकारने अरेस्ट करून ठेवले होते. हे पॅलेस 1982 मध्ये बांधले गेले होते. त्या काळात पुणे परिसरामध्ये भीषण दुष्काळ होते, म्हणून लोकांना काम देण्यासाठी हा आगा खान पॅलेस बांधला गेलेला होता. पॅलेसचं बांधकाम 5 वर्ष चालले आणि हजारो लोकांना कामगार मिळाले. आगा खान पॅलेस इंडो सार्सनिक शैलीमध्ये बांधले गेलेले आहे. मोठा हॉल, उंच कमानी, लांब वरांडे आणि सुमारे 19 एकरमध्ये पसरलेला बाग. आजही हे ठिकाण फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी खूप प्रसिद्ध आहे. 1942 मध्ये महात्मा गांधी यांनी क्विट इंडिया मूव्हमेंट सुरू केली. ब्रिटिश लोकांना भारतातून काढण्यासाठी ही मूव्हमेंट चालू केली होती. ब्रिटिश सरकारला हे आंदोलन खूप भयंकर वाटले. त्यामुळे 9 ऑगस्ट 1942 ला ब्रिटिश गव्हर्नमेंटनी महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव देसाई आणि काही नेत्यांना या पॅलेसमध्ये बंदिस्त केले. या अरेस्टमध्ये 2 खूप मोठ्या दुःखदायक घटना घडल्या. 15 ऑगस्ट 1942 मध्ये महादेव देसाई यांचे निधन झाले. 22 फेब 1944 मध्ये कस्तुरबा गांधी यांचे निधन झाले. 1944 नंतर गांधीजी सुटले. 1992 मध्ये गांधीजी यांच्या अस्थियांचे एक भाग इथं ठेवले आहे. अजूनही आगा खान पॅलेसमध्ये गांधीजींचे छायाचित्र, त्यांचे पत्रे, कपडे, चपला, स्वातंत्र्य संग्रामाची माहिती आहे. 2003 मध्ये आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाने आगा खान पॅलेसला मॉन्युमेंट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स जाहीर केले. आगा खान पॅलेस जिथं गांधीजी बंदित होते, पण त्यांच्या विचारांना कोणीही बांधू शकले नाही.